तुमसर नगरीत अजितदादा पवारांचे जंगी स्वागत। तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांची घोषणा। शेतकरी यांचे धान खरेदी केंद्र 4000 हेक्टरी करू, तसेच मातोश्री बांधण रस्ते शेतकरी यांना वीज पुरवठा बिल कमी करू। सोलर पंप घरकुल योजनेच्या लाभार्थी यांना रेतीची चिल्लत दूर करू। या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाची भरपाई देऊ। रस्ते जलसंपदा विभागाशी चर्चा करून शेतकरी यांना योग्य तो पाणी पुरवठा करू। तुमसर आगार डेपोमध्ये नवीन बसेसची खूप गरज आहे, ती पूर्तता करू। व तुमसर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटांचा रुग्णालय होता, आता आपण तो 200 खाटाचा केला। तुमसर मोहाळी विधानसभेला दुसरी बारामती केल्याशिवाय राहणार नाही। लाडकी बहिणीला 1500 ऐवजी 3000 रुपयापर्यंत करू, असे तुमसर मोहाळी विधानसभेचे आमदार म्हणाले। तसेच या कार्यक्रमात राज्यसभा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी सांगितले की महाराष्ट्रात 2.50 महिला योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु विरोधकांच्या पोटात दुखत आहे। मागील 30 ते 35 वर्षापासून माझं आणि तुमचं नातं जुडलं आहे। मी तुम्हाला खात्री देतो की आमदार राजू कारेमारे यांनी केलेली मागणी मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुमसर तालुक्यात आपण नवीन उद्योग आणून प्रत्येक हाताला काम देऊ। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आपण चालू, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभेला संबोधित केले। मागील 3000 कोटींचा निधी मागील 5 वर्षात दिला। 2 वर्षे मी सत्तेवर नव्हतो, 1 वर्ष करोनात गेले। तुमसर रोड महामार्ग रिंग रोडसाठी निधी दिला। महिला भगिनींना आम्ही 3000 रुपये दिले। ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत ते सप्टेंबर अखेरपर्यंत 4500 रुपये सर्व माता भगिनींना मिळतील। दादांनी उपस्थित महिलांना विचारले, योजना सुरू ठेवायची की बंद करायची? जर योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीला सहकार्य करा, असे सांगितले। राज्यातील 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ, असे अजितदादा म्हणाले। मुलींना मोफत उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून गोरगरीब मुलींना पुढील वाटचालीसाठी जोर देऊ। लवकरात लवकर लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करू, अशी अजितदादा पवार म्हणाले। ग्रामपंचायत उपसरपंच आणि सरपंच यांना मानधनामध्ये मोठी वाढ केल्याचे अजितदादांनी सांगितले। शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू, असे अजितदादांनी जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमातून सांगितले। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी खेमराज शरणागत, उपसंपादक, भंडारा जिल्हा।